रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे. आता अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करत आहेत किंवा पेरण्या करत आहेत. अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये गव्हाची लागवड करत असतात. तर तुम्ही या हंगामामध्ये गव्हाची लागवड कशा पद्धतीने करावी आणि त्यासोबतच या गव्हाच्या पिकामध्ये तुम्ही कुठला आंतरपीक घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर याविषयीच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नोव्हेंबर महिना आलेला आहे आणि हाच महिना आहे. आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. खरं तर हा अत्यंत योग्य वेळ आहे आता आपल्याला गव्हाची पेरणी करण्यासाठी. आता 15 नोव्हेंबर होऊन गेलेले आहेत आणि गव्हाची पेरणी आता आपण सुरू करायला पाहिजे. परंतु ज्या शेतकरी मित्रांनी अद्यापपर्यंत पेरणी केलेली नाही आहे, आता त्यांच्यासाठी आज आपण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीशी चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये गव्हाची निवड. आता कुठला गहू निवडला पाहिजे? महाराष्ट्राची सिच्युएशन पाहता पूर्वापार आपण जर बघितलं तर आपल्याकडे ट्रिटिकम ड्युरम करत असत. ट्रिटिकम ड्युरम ज्याला आपण बन्सी गहू म्हणतो. परंतु बन्सी गहू जरी तो खायला चांगला असला तरी त्याचे काही अडचणी आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की गहू खूप उंच होतो आणि त्याच्यामुळं तो लोळतो आणि लोळण्यामुळं काय होतं की हा गहू काढणीच्या वेळेला आपल्याला चांगला भाव देत नाही. आता याच्यासाठी पर्याय म्हणून आपल्याकडे ट्रिटिकम ॲस्टिवम पण आलेला आहे. ट्रिटिकम ॲस्टिवम हा असा गहू आहे ज्याला आपण शरबती गहू म्हणतो. शरबती गहू आपल्या भागासाठी अत्यंत चांगला आहे. गव्हाच्या बुटक्या वाण आहेत आणि हा जर गव्हाची लागवड केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न एक 6-7 पाण्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. आता प्रश्न असा आहे आपल्यासमोर की गव्हाची पेरणी करायची तर आपण बियाणं किती वापरलं पाहिजे? तर गव्हाची पेरणी आता साधारणतः आपल्याला 75 ते 100 किलो गहू आपल्याला साधारणतः 1 डिसेंबरपर्यंत वापरला तरी चालतो. परंतु हेक्टरी हे प्रमाण हेक्टरी आहे आणि जर तुम्हाला गहू 15 डिसेंबरपर्यंत पेरायचा असेल तर मात्र गव्हाचं प्रमाण हे 150 किलोपर्यंत आपल्याला वापरावं लागतं. परंतु माझा पर्सनल सल्ला तुम्हाला असा राहील की डिसेंबरपर्यंत आपण गव्हाच्या पेरणीला जाऊ नये. आता ही योग्य वेळ आहे. गव्हाला सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करा, थायरमची सीड ट्रीटमेंट करायची. जसं मगाशी सांगितलं, हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणं चांगलं दर्जेदार जातीचं बियाणं घ्या, ज्याच्यामध्ये 496 आहे, HD 2189 आहे, त्याच्यानंतर लोकवन आहे. तर ह्या चांगल्या प्रॉमिसिंग जाती आहेत ज्या आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं उत्पादन देतात. आता गव्हामध्ये ह्या सीड ट्रीटमेंट करायचे, थायरमची सीड ट्रीटमेंट करा. आता आंतरपीक गव्हामध्ये घेत असताना गव्हामध्ये महाराष्ट्रासाठी कुठलंही आंतरपिकाची शिफारस नाही आहे. याच्यामध्ये आपण मिश्र पीक म्हणून मोहरीचा वापर करू शकतो. तर एक लक्षात घ्या की जर तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करत असाल किंवा मग बैलाने जर पेरणी करत असाल तरी 2 ओळीमधलं अंतर हे 22.5 सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि 2 रोपांमधलं अंतर मात्र तुम्ही एक 2-3 बोटाचं ठेवू शकता किंवा आपण याला दाट पेरणं असं म्हणतो. तर दाट पेरा गव्हामध्ये स्पेसिफिक 2 झाडामध्ये अंतर ठेवण्याची गरज नाही. आणि हे जे मोहरीचं बी आहे, एक वंजळभर बी साधारणतः हेक्टरी जे आपलं बियाण्याची क्वांटिटी आहे गव्हाची त्याच्यामध्ये टाका किंवा मग खतामध्ये टाकलं तरी चालेल आणि गहू ज्या ओळीमध्ये पेरताय त्याच ओळीमध्ये हे मोहरीचं बी पेरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वर्षभर लागणारं मोहरीचं जे रिक्वायरमेंट आहे ती इथं भागवली जाईल आणि त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला उत्पादन मिळेल, जे तुम्ही बाजारामध्ये एक बोनस म्हणून तुम्ही विकू शकाल. तर या पद्धतीनं तुम्ही गव्हाची पेरणी करायची. सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने गव्हाची व्यवस्थितरित्या लागवड करा, जेणेकरून तुम्हाला उत्पन्न देखील जास्त होईल आणि जर तुम्ही यामध्ये मोहरीचं आंतरपीक घेतलं तर तुमचा डबल फायदा होईल. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता. अपूर्वा चाळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.